जाणे भक्तीचा जिवाळा तोच दैवाचा पुतळा अनेक नये माझे मना होका पंडित शाना सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा गोड असा अभंग आहे. सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे, सगळ्यांच्या पाठाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी भक्ताची लक्षणं सांगितलीत. जो भक्त भक्ती करतो ती किती प्रकारची भक्ती करतो, त्याचबरोबर ती भक्ती कशी केली पाहिजे आणि त्या भक्ताचं आमच्या अंतःकरणामध्ये काय स्थान आहे, हे 3-4 मुद्दे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी मांडलेले आहेत. आमच्या हृदयामध्ये आमच्या जीवनामध्ये भक्ताविषयी काय स्थान आहे, तर जगद्गुरु तुकोबराय बोलले अनेक नये माझे मना. भक्ताच्या अतिरिक्त आम्ही कोणाचाही विचार करत नाहीत. जो 9 प्रकारची भक्ती करणारा भक्त, त्यापैकी नामस्मरण भक्ती करणारा भक्त आणि असा असलेला भक्त, आमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी काय स्थान आहे, भक्ताची मीमांसा करणारा अभंग, त्याचबरोबर भक्तीची सुद्धा मीमांसा करणारा अभंग आहे. विठ्ठला आज आपण सगळीच मंडळी या ठिकाणी काय घ्यायचं का? बर. विठ्ठला विठ्ठला गडाच्या पायथ्याचं असलेलं हे पारगाव गाव आणि या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेली किती वर्ष? 46 वर्ष पूर्ण झाले. 46 वर्षाचं पदार्पण आहे. त्या 46व्या वर्षाचे दुसऱ्या दिवसाची सेवा संपूर्ण गावकरी मंडळी यांच्या प्रेमाखातर इथे येण्याचा योग आहे. बाबाची सेवा करणारा गाव आहे, पहिल्या पिढ्यांपार सेवा करणारं गाव आहे. गेले 3 पिढ्यापासून ही सेवा करत राहतं, अविरत सेवा करतच राहणार आहे, पुढेही सेवा करत राहणार आहे. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका, अंतःकरणातून सांगतो. आजची सेवा बरं का गुरुजी, ही आजची सेवा ही बाबाची सेवा नाही आहे, आजची सेवा ही माऊलीची सेवा नाही, तर आजची सेवा ही मधुकरीची सेवा आहे. जे तुमची आम्ही मधुकरी खातो त्याची ही सेवा आहे आजची. ही सगळी जी उभा आहेत ते मधुकरीची सेवा करत आहेत, मधुकरीची. ज्या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या संस्था बंद पडल्या, पण आपली गडाची संस्था चालू राहिली, शिक्षण संस्था चालू राहिली. तिच्या मागं फक्त 2 गावं आहेत, एक आहे पारगाव आणि दुसरे माळेगाव. या 2 गावानं आम्हा सगळे जीवापाड आपल्या लेकराप्रमाणे सांभाळलं आम्हाला सगळ्याला. आणखीनही अजूनही सांभाळत राहतात, ह्या सगळ्या मंडळीला सांभाळत राहतात. ज्याला 2 लेकरं असतील तर 3रं लेकरू उभा राहिलेलं हे समजूनच आम्हाला अन्नदान करत राहतात. प्रत्येक माता माऊली याच भावनेने आम्हाला मधुकरी देण्याचं कार्य करत राहते. म्हणून सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाबाची सेवा करणारं गाव आहे, बाबाची नितांत सेवा केलेलं गाव आहे, पिढ्यांपार केलेली सेवा केलेलं गाव आहे. गोड अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी भक्तीचा जिव्हाळा कसा जाणावा हे सांगितले. जाणे भक्तीचा जिव्हाळा, ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे तो कोण आहे? तोची दैवाचा पुतळा, दैववान पुतळा आहे. असं असेल तर अनेक नये माझे मना होका पंडित शहाणा. कितीही ज्ञानी जरी असला तरी भक्तापुढे आम्हाला कोणतंही ज्ञान मोलाचं नाही आहे. सगळीच सेवा करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.
गोड चाल झाली आदरणीय आमचे भगवानगडाचे कीर्तनकार असणारे संगीत अलंकार संगीत विशारद आमचे आदरणीय प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. छान कीर्तनही करतात. तुम्ही कीर्तनं सगळ्यांनी ऐकलेली आहेत. गोड कीर्तनही करतात, आवाजही गोड आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे दुसरे भगवानगडाचे कीर्तनकार युवा कीर्तनकार आमचे अविनाश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना वाटलं 8 दिवसातून आपण एक दिवस तरी सेवा द्यावी म्हणून या उद्देशाने ते आज उपस्थित आहेत. सेवाभावाने याच भावनेने ते उपस्थित आहेत म्हणून ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे गेल्या वर्षी ज्यांची कथा झाली आपल्या इथं श्रीमद भागवत कथा आदरणीय आमचे युवा कीर्तनकार आमचे विवेक महाराज शास्त्री ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड कथा झाली गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी गेल्या वर्षी ते खापर पंजोबा त्याच्या पुढं जातं ते तसं गेल्या वर्षी ज्यांची सेवा झाली ज्ञानेश्वरी भावकथा झाली आदरणीय आमचे माऊली महाराज परिचित नाहीत असं गाव नाही आणि असा व्हिडिओ नाही ज्याच्यात माऊली महाराज नाहीत आहे का नाही. बरं हे नाही ऐकलं तर मग काहीच नाही ऐकलं असं त्यांचा आवाज आहे. गोड आवाज आहे त्यांचा आणि तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. 8 दिवस ज्यांची सेवा असणारे आमचे प्रसाद महाराज आहेत. त्याचबरोबर आमचे संगीत अलंकार संगीत विशारद आणि आता हळूहळू तेही कीर्तनाच्या दिशेने आता वाटचाल आहे त्यांची. काही वर्षातच तुम्हाला पुरुषोत्तम महाराज आहेत का नाही त्या लेवलचे दिसते. एवढा गोड आवाज आहे. आमचे दिगंबर महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळीच महाराज मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे ज्यांचा 8 दिवस आपल्याला मृदंग ऐकायचा आहे आमचे शिवराज महाराज गोड मृदंग वाजवतात तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे संकर्षण महाराज आहेत. त्याचबरोबर आमचे सगळीच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. योगीराज महाराज आहेत. हे सगळे हनुमान महाराज समोर बसलेले आहेत कारण समोर हनुमानच असतो आहे की नाही. कोणी कुठं जाईन पण समोर कोण आहे हनुमानच आहे म्हणून समोर हनुमान महाराज आहेत. त्याचबरोबर आमचे पांडू सर असतील आमचे गावातले तुमच्याच गावातले दुसरे पांडू सर पण त्यांचे D.Edचे पैसे मागं आलेले आहेत. D.Edला पैसे भरले होते त्यांनी मला माहिती आहे ना सगळं. मला आता ते बागेश्वर धामसारखं करायचं आहे मला बी काही दिवसात. मला ते दिसतं ते कोणी काय कोण D.Edला होतं कोण काय ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून महाराज आहेत नितीनराव आहेत सगळेच. त्याचबरोबर आमचे आदिनाथ महाराज आहेत. त्याचबरोबर आमचे केक जळगावचे पालवी मामा ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माळेगावचे विष्णुभाऊ असतील आपले छगन महाराज असतील ही सगळी मंडळी आदरणीय मंडळी बडे महाराज असतील ही सगळी कोनुशीची ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या भगवान बाबा संस्थांचे मृदंगाचार्य मृदंग अलंकार आमचे सुचित महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड मृदंग वाजवतात आणि छान साथ असते त्यांची. खूप सेवा करत राहतात. त्यांचंसुद्धा मोलाचं योगदान राहतं तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातली सगळीच उपस्थित आहेत. आमचे पिंटू भाऊसुद्धा उपस्थित आहेत जी बाबाच्या माऊली मंदिराची सेवा करत राहतात. तिकडं सचिन आणि इथं गडावर पिंटू दोघंजण खूप सेवा करत राहतात बरं का. तिकडे दगडं आणण्यासाठी दगडं कुठून कसे काढायचे सचिनराव तिथं असतात आणि इथं आलेले दगडं ठेप्याला कसे लावायचे ओकरायचं पारगावकडून ठेप्याला लावायचंय पारगावकरच आहे म्हणून नक्कीच सेवा ही प्रत्येकजण सेवा करतो इथं. आदरणीय सगळीच परिचयाची मंडळी अण्णा आहेत साहेबची सगळी मंडळी परिचयाची कारण बरीच वर्षे इथं येण्याचा योग आहे. ज्ञानेश्वरी पारायणसुद्धा तुम्ही ज्ञानेश्वरी कथेची सेवा केली आम्ही पारायणाची सेवा केली. ज्ञानेश्वरी पारायण त्यावेळेस हरिभाऊ पाटील असायचे. हरिभाऊ पाटील यायचे चहा घेऊनच यायचे मला सकाळी. म्हणून सगळीच मंडळी गोड प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा हे दुसरा दिवस आहे पण आपल्या गावामध्ये अशी एक घटना घडली की ती घटना अशीच घडली की त्या घटनेचं नाव जरी काढलं तरी अंतःकरण पिळून जातं अशी घटना घडली. ज्ञानोबराय त्या घटनेविषयी बोलत असताना ज्ञानोबराय म्हणतात एखादी आई असावी आणि तिला एकच लेकरू असावं एकुलतं एक लेकरू असावं आणि ते काळाने घेऊन जावं. ज्ञानोबराय म्हणतात माये पुढे बालक
काळे नेता एकुलते एक. मायेच्या समोरून, आईच्या समोरून तिचा लेकरू, एकुलता एक लेकरू काळाने घेऊन जावं, मग त्या आईचं अंतःकरण काय असू शकतं? त्या आईचं अंतःकरण किती पिळत असेल. अशी जी घटना वाणीने सुद्धा आपण उच्चारण करू शकत नाहीत, अशी अघटित अशी घटना घडली. नक्कीच त्या लेकराचं आपण एवढंच बोलू शकतो की त्या लेकराचं आयुष्य तेवढंच असेल. त्या कुटुंबाने मोठ्या बाबाची सेवा केलेलं कुटुंब आहे. त्या मोठ्या बाबांची, भीमसिंग बाबाची सेवा केलेलं कुटुंब आहे. ते अत्यंत सेवाभाव असलेलं कुटुंब. पण एखाद्या लेकराचं आयुष्य किती आहे कोणाला माहीत आहे? आपलं आयुष्य किती आहे गुरुजी कोणाला माहीत आहे? माझं आयुष्य किती मलाच माहीत नाही, तुम्हाला कोणाला माहीत नाही आपलं आयुष्य किती असतं. परंतु आपण जगत राहतो. एखाद्याचं आयुष्य दोर तुटून गेली, मग त्याच्याविषयी आपण हळहळ व्यक्त करत राहतो की एकुलतं एक लेकरू काल याच ठिकाणी खेळत होतं, सगळी गावातली माणसं त्याला आवरत होती. बाबा उड्या मारू नको. आज कोण आहे त्याला आवरणार? आज त्या लेकराला कोण आहे? पण नक्कीच बाबांची सेवा केलेलं कुटुंब आहे. भविष्यामध्ये कधीतरी त्यांना बाबांचा आशीर्वाद लाभतच राहील. नक्की त्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी अशी काही कुटुंबामध्ये चांगली घटना घडेल की याही दुःखातून ती सावरतील. विठ्ठल गोड अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. जाणे भक्तीचा जिवाळा तूच दैवाचा पुतळा, अनेक नये माझे मना होका पंडित शहाणा. रोज आपण आता 45-46 वर्ष झाले आपला सप्ताह चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायणाला मला तरी बहुसंख्य माणसं बसतात याची मला जाणीव आहे. बहुसंख्य माणसं ज्ञानेश्वरी पारायणाला असतात इथे, आणि आवर्जून सगळीच माणसं आवडीने माता माऊल्यासुद्धा ज्ञानेश्वरी पारायणाला उपस्थित असतात. एक सांगू तुम्हाला, सप्ताह करतो आपण, पण सप्ताहापुरतंच काहीतरी भक्तीची भावना, सप्ताहापुरतंच आस्था जन्माला येते. एकदा सप्ताह झाला बरं का सर, एकदा सप्ताह झाला की माणसं हळूहळू विसरायला लागतात. जसं ते चिकनगुन्या झाल्याच्या नंतर इंजेक्शन दिलं की एनर्जी येते, ते इंजेक्शनाची पॉवर आहे तोपर्यंतच. एकदा इंजेक्शन पॉवर संपली की मग ते हळूहळू पुन्हा तो आजाराच्या दिशेने वाट चालू होते त्याची. तसं सप्ताहाचं सुद्धा आहे. रोज कीर्तन ऐकत राहतो, मग नंतर कीर्तन ऐकता ते भारावून जातो माणूस. मग सप्ताहामध्ये असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, पण सप्ताह संपला की माणसं विसरून जातात. केवळ सप्ताहापुरतं अंतःकरणामध्ये भक्ती जन्माला आलेली असते. भक्तीचा थोडाफार संचय तयार झालेला असता. कीर्तनातून ऐकून, भजनातून ऐकून ऐकत राहतो, त्यामुळे थोडे भक्ती जन्माला आली असते. पण ती चिरकाल भक्ती टिकणारी, अंतःकरणामध्ये चिरकाल टिकणारी भक्ती असावी. केवळ सप्ताहापुरतं आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव भगवंताविषयी असावा असं नाही, तर तो चिरकाल टिकणारा असावा. विठ्ठल, कारण तो चिरकाल टिकणारा प्रेमभाव असतो तरी कोणाच्या अंतःकरणामध्ये, तर साधूच्या अंतःकरणामध्ये असतो. नारदजी भक्तिसूत्रामध्ये बोलत असताना नारदजी म्हणतात की त्या साधूच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताविषयी असलेला तो भक्तिभाव कसा असतो, तर नारदजी म्हणतात तद विस्मरणीय परम व्याकुलता. अरे त्याचं विस्मरण ह्या त्याच्या जीवनातली परम व्याकुळता असते. म्हणजे कधीही विस्मरण होत नाही, म्हणजे तो कधीही भगवंताला विसरत नाही, सतत आठवत राहतो. कसं आठवत राहतो? नारदजींनी उदाहरण दिलं तिथं. तैलधारावत त्याची भक्ती असते. जसं पाण्याची धार असते आणि तेलाचीही धार असते. आपण डब्यातून तेल ओततो, किटलीमध्ये घेतो, कशात तरी छोट्या भांड्यामध्ये घेत राहतो. मोठ्या भांड्यातून सगळं सांडून जाईल या भावनेनं एक छोटं हाताळण्यापुरतं एक छोटं भांडं आपल्या घरामध्ये असतं. मोठ्या भांड्यातून छोट्या भांड्यामध्ये तेल टाकत असताना तेल संपेपर्यंत धार तुटत नाही, ती सारखी धार असते. पाण्याची धार तुटत असते, तेलाची धार सारखी पडते. तसं भक्ती सुद्धा कशी असावी, तर तैल धारावत असावी. विठ्ठल, पण आपल्याला एवढं सप्ताहापुरतंच आपल्या लक्षामध्ये येते. एक सांगू, इथं बसलेली माणसं, सगळीच जण माणसं पारायणाला जेवढ्या बसत असतात आनंद आहे. यंदा पारायण कोणाकडे? नितीन महाराज आणि आमचे संकर्षण महाराज, नाही शिवदास महाराज, हे दोघांकडे पारायण गोड आहे. आणि बहुसंख्य माणसं उपस्थित राहतात. जे राहत नसतील त्यांनी उद्यापासून तरी राहावं. ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे. 5 ओव्या तरी रोज आपल्या मुखातून निघाल्या पाहिजे. ज्या ज्ञानोबरांच्या मुखातून निघालेले शब्द ते आपल्या मुखातून एकदा तरी बाहेर पडावेत.
एकदा तरी बाहेर पडावेत बरं का. प्रसाद महाराज, माणसं शिव्या देतील पण ओव्या नाही गायची. माऊली बरं का, माणसं शिव्या देतील पण ओव्या नाही गाय. असंच एका माणसाला म्हटलं की बाबा ज्ञानेश्वरी पारायण करत जा. ज्ञानेश्वरी पारायण करणं चांगलं असतं, ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे. रोज येणारा संपर्कातला माणूस होता, त्याला म्हटलं ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे बरं का अविनाश महाराज. तर तेव्हा म्हटला की मी अशा भानगडीत पडत नसतो. पांडू सर, अशा भानगडीत पडत नसतो. अशा भानगडीत म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण करणं भानगड आहे हे मला त्या दिवशी कळालं. म्हणजे आपण जे करतो ते रोज ती भानगड आहे बाबा. म्हणजे कोणत्या क्रियेला काय नाव देतील हे सांगता येत नाही. काय नाव देतील काही सांगता येत नाही. कोणतीही क्रिया असते काही नाव देऊन टाकतात. पण कधीतरी आपल्या मुखातून ज्ञानेश्वरी मुखातून बाहेर पडली पाहिजे. एकदा तरी आयुष्यातून एकदा तरी ज्ञानेश्वरी मुखातून बाहेर पडावे. रोज 5 ओव्या वाचा. एक सांगू तुम्हाला, प्रत्येकाला इथं एकही मनुष्य नाही त्याच्या जीवनामध्ये संकट नाही आहेत. इथं प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहेत बरं का मल्हारराव. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहेत, पण रोज संकटावर मात करावी लागते. तुम्ही असाल, मी असेल, सगळ्याला संकटाला मात द्यावीच लागते. रोज वेगवेगळी संकट जन्माला येतात. एक सांगू, जर तुम्ही रोज ज्ञानेश्वरी पारायण 5च ओव्या करत असाल ना, रोज निर्माण होणाऱ्या संकटाचं उत्तर त्या 5 ओव्यामध्येच दिलंय ज्ञानोबरांनी. 6वी ओवी सुद्धा वाचायची गरज नाही, अनुभव घेऊन पहा. त्या 5 ओव्यामध्येच निर्माण होणाऱ्या रोजच्या संकटाचं उत्तर तिथंच दिलंय. म्हणून नक्कीच आपल्या मुखातून एकदा तरी ग्रंथ बाहेर पडावा. मग तो ग्रंथ वाचत असताना भावपूर्ण वाचला पाहिजे. केवळ वाचावं असं वाचावं नाही, तर भाव धरून वाचला पाहिजे. भाव धरून वाचावी तर कशी वाचावे, गोड प्रमाण झालं. भाव धरून या वाचे, म्हणजे जो वाचे, जे वाचावी नाही, जो वाचे तो वाचे ज्ञानेश्वरी, मग त्याच्यावरती बरं का. पण वाचावी तरी कशी, तर भाव धरून या. जनाबाईने सांगितलं की नाही, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे. जनाबाई सांगते ज्ञानेश्वरी वाचा. कोण सांगतंय? जनाबाई सांगते. म्हणून तरी वाचा, मी सांगतो म्हणून नाही. जनाबाईने सांगितलंय बाबा वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. जनाबाई म्हणते वाचावी ज्ञानेश्वरी. लोक म्हणतात का वाचावी ज्ञानेश्वरी? लोक म्हणतात का वाचावी ज्ञानेश्वरी? जनाबाईने सांगितलं वाचावी ज्ञानेश्वरी. लोक म्हणतात का वाचावी? मी लोकांना विचारतो का वाचू नये ज्ञानेश्वरी? अरे का वाचू नये बाबा? जरी जनाबाई म्हणते वाचावी, लोक म्हणतात का वाचावी, मी म्हणतो का वाचू नये? का वाचू नये? एखादं तरी कारण सांगा की ज्ञानेश्वरी वाचण्यासारखी नाही, असं कारण तरी सांगा. एकही कारण नाहीये ज्ञानेश्वरी वाचण्यासारखी नाही, असं एकही कारण नाहीये. म्हणजे वाचण्यासारखं काय असेल तर ज्ञानेश्वरीच. मग ती वाचवतेही आणि वाचल्याच्या नंतर, अशी नाही. जर वाचत असाल तरच वाचाल, नाहीतर वाचाल अजिबात नाही, वाचणारच नाही. म्हणून नक्कीच आपल्या मुखातून एकदा तरी ग्रंथ बाहेर पडावा. एक सांगू, एका माणसाला असंच विचारलं, वाचतो का? म्हणलं वाचतो, पण कळत नाही बरं का. विवेक महाराज तो काय म्हणला? वाचून कळत नाही. म्हणलं वाचून कळत नाही, एवढं जरी कळालं तरी भरपूर झालं. ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर कळत नाही, एवढं जरी कळालं तरी भरपूर झालं. पारमार्थाचं पहिलं पाऊल आहे. सद्गुरू शास्त्री बाबांचं वाक्य सांगतो तुम्हाला. पारमार्थाचं पहिलं पाऊल आहे अज्ञानाचं ज्ञान होणं. विठ्ठल अरे ज्याला अज्ञानाचं ज्ञान झालं, परमार्थाची वाटचाल सुरू झाली असं म्हणावं.
पण अज्ञानाचं ज्ञान झालं पाहिजे. आपल्याला अज्ञानाचं ज्ञान होत नाही. सद्गुरू सांगत असतात कळत नाही हे सुद्धा कळत नाही, हे तरी कळलं का, असं तेच म्हणत असते. असंही तेच म्हणत राहतात. कळत नाही हे सुद्धा कळत नाही आपल्याला. म्हणजे कळत नाही एवढं जरी कळालं तरी वाचल्याचं फळ मिळालं. विठ्ठला म्हणून नक्कीच भक्ती ही साधना यातूनच आलेली. ज्ञानोबा आहे भक्तीविषयी बोलत असताना वेगवेगळ्या अँगलने सांगितलं. वा वा पालवे महाराज. गोड प्रमाण झालं महाराजांचं, गोड प्रमाण झालं. शेवटचा अंतरा बी चांगला घेतला ते. शेवटचा अंतरा कुठं बी असतो बरं का त्यांचा. कसा आहे पुन्हा घ्या बरं. शेवटचं ते घेतलं ते. हे अंतर आहे त्याचा. छान अंतर घेते शेवट. बर एकदा काय झालं कैलास महाराज बरं का, असंच कीर्तन करून चाललं होतं. माणसं शिव्या देतील पण ओव्या नाही गायचे. सांगतो तुम्हाला. एक जणाने आऊत धरलं होतं गुरुजी, कपाशीत आऊत धरलं होतं. आणि आऊत धरल्याच्या नंतर तो बैलाला शिव्या देत होता. अंकुश भाऊ किती शिव्या देत होता. त्याला जेवढ्या येत होत्या तेवढ्या देत होता. एवढा शिव्या देत होता. त्याला म्हणलं बैलाला काय शिव्या देतोस. ते मला तुम्हाला काय करायचं, बैल माझे आहेत. आता काय असतं काही माणसं घरी देऊ शकत नाही, मग बैलावर राग काढते. ते काढला बैलावर राग. त्याला जेवढ्या येत होत्या तेवढ्या देत होता शिव्या. पण त्याला म्हणलं ठीक आहे, बैलाला शिव्या देण्याबद्दल मला काय करायचं, तुझे बैल आहेत काय द्यायच्या शिव्या दे, ठीक आहे. पण तू ज्या बैलाला शिव्या देतोस त्या शिव्या त्या बैलाला कळत आहेत का. साधा प्रश्न होता, काय अवघड प्रश्न आहे का काय नाही. ज्या शिव्या देतोस तू, ज्या शब्दाने शिव्या देतोस त्या शिव्या बैलाला कळतात का. तो मला कळो नाही तर न कळो, देणं आपलं काम आहे. देणं आपलं काम आहे, कळो नाही तर न कळो. जर कळो नाही तर न कळो, जर शिव्या देणं आपलं काम आहे, कळो नाही तर न कळो ज्ञानेश्वरी आपलं वाचणं आपलं काम नाही का. ती कळालीच पाहिजे असं थोडंच आहे. अरे आपल्याला जन्म देणारी आई तरी कुठं कळाली सांगा. इथं प्रत्येक माणसाला आईने जन्म दिला. इथं जेवढी काही आपण सगळी बसलोत प्रत्येकाला आईने जन्म दिला. जी जन्म देणारी आई आहे ती तरी कुठं कळाली आपल्याला. जी मरणारी आई आहे ती सुद्धा कळत नाही, तर ही विश्वाची माऊली ती काय कळणार आहे. विठ्ठला म्हणून प्रत्येक ज्ञानोबा आहे प्रत्येक विषयावर बोलले, प्रत्येक घटनेवर बोलले. भक्तीविषयी बोलत असताना ज्ञानोबा आहे तितके गोड बोलत राहतात. ज्ञानोबा आहे भक्तीच्या व्याख्या करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केली. दोन प्रकारची भक्ती केली जाते, एक सगुण प्रकाराची भक्ती आणि निर्गुण प्रकाराची भक्ती. एकाला ज्ञानोत्तर भक्ती, ती ज्ञानोबरायांची भक्ती. ज्ञान सांगितल्याच्या नंतर सुद्धा माझी जीवीची आवडी पंढरपुरा निहीन गुडी या शब्दाचा अर्थ होतो ज्ञानोत्तर भक्ती. आता एवढ्या किचकटमध्ये जायचं काही काम नाही, आता पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. म्हणजे जरी ज्ञानोबरायांनी अशा प्रकारची भक्ती सांगत असले तरी ज्ञानोबराय म्हणतात भगवंताचं आणि साधूचं किंवा भगवंताचं आणि संतांचं अनन्य नातं असणं ही सगळ्यात मोठी भक्ती. सगळ्यात मोठी भक्ती. जसं लेकरू आईशिवाय
कोणाचाही विचार करत नाही, तसं संत भगवंताशिवाय कोणाचाच विचार करत नाही. विठ्ठला ते लेकरू जसं आईला अनन्य असतं, आईशिवाय काहीच विचार करत नाही. अरे त्याला तहान लागली तरी आई म्हणून हाक मारतं, त्याला भूक लागली तरी आई म्हणून हाक मारतं. पाणी पिल्याच्या नंतर तहान जाते हे त्याला कळत नाही, पण आई म्हटल्याच्या नंतर तहान जाते हे त्याला नक्की कळतं. भाकरी खाल्ल्याच्या नंतर भूक जाते हे नाही कळत त्याला, पण आई म्हटल्याच्या नंतर भूक जाते हे त्याला पक्क माहित आहे. पहिले बाळ दसे आई बा हिची पिशे ज्ञानोबर आहे. ते अनन्य अनन्य त्या आई वडिलाविषयी आईविषयी ती अनन्य. जसं लेकरू आईविषयी अनन्य आहे, तसं संत सुद्धा भगवंताविषयी अनन्य. ज्ञानोबरांचा दृष्टांत गोड आहे. पहा, ज्ञानोबराय म्हणतात भक्ती तरी कशी असावी. ज्ञानोबराय म्हणतात की आकाशातून निघालेला थेंब, पावसाळ्याचे थेंब आकाशातून पडतात ती जमिनीकडे त्या पृथ्वीला भेटण्यासाठी. बाबाने माझ्या अंदाजाने तांदळवाडीच्या सप्ताहामध्ये या ओवीवर 8 दिवस प्रवचनं झाली. पहा, हीच ओवी. आणि त्या तांदळवाडीच्या सप्ताहामध्ये भक्ती हा विषय इतका गोड, इतका खुलून सांगितला होता बाबांनी. तांदळवाडीच्या सप्ताहामध्ये गोड 8 दिवस प्रवचनं झाली, त्यावेळेस तो विषय सांगितला होता. आता पुढे ऐका. ज्ञानोबराय म्हणतात जसं आकाशातून निघालेला भक्तीचा त्या आकाशातून निघालेला पाण्याचा थेंब जसा पृथ्वीला भेटण्यासाठी जातो, तसा त्या पद्धतीने साधू असतो. ज्ञानोबराय म्हणतात तरी भक्ती तेची ऐसी, पर्जन्याची सुटी का जैसी. धरा वाचोणी अनारसी गतीच नेणे. विठ्ठल अरे भक्ती असावी तर कशी, त्या आकाशातून निघालेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे असावी. धरा वाचोणी अनारसी गतीच नेणे. पृथ्वीच्या अतिरिक्त दुसरी गती जाणत नाही, तसं साधू सुद्धा भगवंताच्या अतिरिक्त दुसरी गती जाणत नाही. विठ्ठल त्याचा प्रवास त्याच दिशेने चालू असतो. साधूचा प्रवास भगवंताच्या त्याच दिशेने चालू असतो. ज्ञानोबराय म्हणतात त्या दिशेने वाटचाल करत असताना साधूची कार्य करण्याची पद्धत कशी असते. ज्ञानोबरांनी गंगेचा दृष्टांत दिला. का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जसं गंगा ही समुद्राच्या दिशेने वाटचाल करते, पण जाता जाता हे सगळं कार्य करत राहते. काय कार्य करते. पोखीत तिरीचे पादप आणि फेडीत पाप ताप. पापही नाहीस करते आणि तापही नाहीस करते. आता कुंभमेळ्याला भरपूर लोक गेला असताना गावातले किती गेलते भरपूर गेलते बरेच. आता काय माझा एक आमचे विवेक काका आहेत, मित्रच आमचे एकदम, काही असलं तरी ते मला फोन करत राहतात. कुंभमेळ्याला जायचं ठरलं, माऊली म्हटले आपण कुंभमेळ्याला जाऊ, असंच ठरलं. काका म्हणले आपण कोणते पाप केलेत. जी गर्दी ती पापी लोकांची गर्दी, आपला काय संबंध आहे. आमचं राहिलं वा, जायचं तर राहिलं. गंगा काय करते तर पाप आणि ताप धुण्याचं कार्य करते. का फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आपच गंगेचे जसे. जसा गंगा ही समुद्राच्या दिशेने वाटचाल करते, तसं संत सुद्धा भगवंताच्याच दिशेने वाटचाल करतात. पण जाता जाता हे कार्य करत राहतात. बाबांनी काय कार्य केलं, ही जाता जाता कार्य केली. पापी लोकांचं पाप धुण्याचं कार्य केलं, लोकांना अज्ञानी लोकांना ज्ञान देण्याचं कार्य केलं. हे श्री संत भगवान बाबांनी कार्य केलं. पण याच्यासाठी जन्माला आले होते, अवतरित झाले होते असं नाही. दिशा केवळ भगवंताच्या दिशेने वाटचाल होती, पण जाता जाता हे कार्य केलं. अज्ञानी समाजाला ज्ञानी करण्याचं कार्य बाबांनी केलं, पण हे जाता जाता कार्य केलं. ज्ञानोबराय भक्तीविषयी सांगत असताना साधू भगवंताची भक्ती करतो, पण साधू भगवंताची भक्ती करत असताना ज्ञानोबराय म्हणतात साधू आणि भगवंत हे वेगळेच असं समजू नका. आपण म्हणतो की हा संत भगवंताची भक्ती करतो, नाही. भगवंत म्हणतात अरे मीच संत होऊन माझी सेवा करून घेतो. खरं पाहिलं तर हे संत नाही आहेत, माझेच ते अवतार आहेत, माझेच ते अंश आहेत. दिसताना आपल्याला मनुष्य रूपाने दिसत असतील, पण ते मनुष्य नाही तर भगवंताचे अवतार. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. मानवीय देह धारण केला असेल बाबांनी,
पण त्यांना मानव म्हणता येत नाही. विठ्ठल मानवीय, या ज्ञानोबाने मानवीय देह धारण केला, पण मानव नाही म्हणता येत. भगवंताचे स्वतः म्हणजे भगवंत संतांचं स्वरूप धारण करून भगवंत स्वतःची सेवा करून घेतो. सोपं बोलू, ज्ञानोबांची उभी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाच्या भगवंताच्या मुखातली उभी, अरे अर्जुना, तुला वाटतं का रे संत आणि मी वेगवेगळे आहेत? नाही, माझंच स्वरूप आहे, पण माझं स्वरूप माझी सेवा करत राहतं. माझं स्वरूप आहे. ज्ञानोबांच्या भगवंताच्या मुखातली उभी. पांडवा, अर्जुना, मीच होऊन पांडवा करीतो माझी सेवा. अरे संत होऊनच मी माझी सेवा करत राहतो. मीच होऊन पांडवा करीतो माझी सेवा. आता हे असं नाही लक्षात यायचं, मीच होऊन पांडवा करीतो माझी सेवा असं नाही लक्षात यायचं. आताच जे दृष्टांत घेतला तोच घेऊ तुम्हाला. जसं गंगा ही समुद्राच्या दिशेने वाटचाल करते, पण तिचा प्रवास कुठून सुरू होतो? बोलत चला, कुठून सुरू होतो? हिमालयातून. बरोबर, हिमालयातून प्रवास सुरू होतो, जाते कुठं? समुद्राकडे जाते. बरोबर, हिमालयातून प्रवास सुरू झाला, समुद्राच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. त्या गंगेमध्ये वाहणारं पाणी, बरोबर, गंगेमध्ये वाहणारं पाणी ते गंगेचं का समुद्राचं? बोला साहेब. समुद्राचं. पालवे बाबा समुद्राचं बोलले. साहेब तुम्ही सांगा. साहेब म्हणतात गंगेचं. बरं, आता पालवे बाबाकडे जाऊ. तुम्ही म्हणले गंगेमध्ये वाहणारं पाणी समुद्राचं. बरोबर, पण तुम्ही गंगेमधून स्नान करून आल्याच्या नंतर घरी सुद्धा आपण पाणी घेऊन जाऊ, बॉटलमध्ये पाणी घेऊन येतात, त्यावेळेस तुम्ही समुद्राचं पाणी आणलं म्हणता का गंगाजल आणलं म्हणता? मग ते समुद्राचं पाणी कसं? समुद्राचं पाणी कसं? गंगेमध्ये नाहल्याच्या नंतर जी पुनीत झाल्याची भावना होते ते गोव्याला गेल्याच्या नंतर व्हायला पाहिजे. तिथं तर समुद्रच आहे. तिथं का होत नाही गोव्याला गेल्या? तिथं तर म्हणायला पाहिजे सगळ्या गंगा इथंच आहेत, सगळे तीर्थ इथंच आहेत. गोव्याला गेल्या जे पोरं जातात गोव्याला, मग ते पाणी समुद्राचं का गंगेचं? प्रश्न तसाच राहतो. पण ते पाणी समुद्राचंच. बरोबर, समुद्राचं बाष्पीभवन झालं आणि पर्जन्याच्या रूपाने हिमालयावर पडलं आणि गंगेच्या रूपाने तेच पाणी वाहायला लागलं. पाणी समुद्राचं जरी असलं तरी गंगेच्या रूपाने वाहतं. पाणी कोणाचं आहे? समुद्राचंच आहे, पण गंगेच्या रूपाने समुद्राला भेटायला गेलं. मीच होऊन पांडवा करीतो माझी सेवा. विठ्ठल मीच होऊन माझी सेवा करत राहतो. म्हणजे अशी असलेली भक्ती, साधू संतांच्या अंतकरणामध्ये असलेली भक्ती, ती भक्ती केवळ बहिरंगाची भक्ती असं नाही. बाहेरून तुम्हाला दिसत राहतं महाराज धोतर घातलेली, कपाळाला गण लावलेलं आहे, बाबा पेटा पेटा कीर्तनकार आहे असं वाटत राहतं. ही बाहेरचं झालं, बाहेरचं प्रदर्शन झालं. हे अंतकरणामध्ये भक्ती किती महत्वाची हे अति बहिरंगापेक्षा अंतरंगातली भक्ती अति महत्वाची आहे. आणि आणखीन पुढे जाऊन सांगू, आपल्याकडे सप्ताह आहे, आपण अन्नदान करत राहतो. अन्नदान केलं पाहिजे, हे मी नव्याने सांगण्याची गरज नाही. बाबापासून आपलं गाव अन्नदान करतंय, पिढ्यानपार अन्नदान करणारं गाव आहे. बाबांच्या काळामध्ये याच गावातून पाठी जायची, त्यावेळेस गडावरची सगळी काम करणारे कामगार जेवण करायचे. या गावातून पाठी जायची, तिकडून नांदूरवरून पाठी यायची, नागलवाडी, पण जास्त या गावातूनच पाठी जायची. इथं येणार, पाठी घेऊन जाणार, अन्नदान करत राहतो. केलं पाहिजे अन्नदान, काहीतरी निमित्त केलं पाहिजे आणि अन्नदान केलं पाहिजे. अन्नदानासारखं पुण्य नाही. नक्कीच त्या पुण्याचा संचय वाढत राहतो ते अन्नदानाने. नक्कीच ती सुद्धा भक्तीच आहे अन्नदान करणं. काही काही माणसं अशी असतात कीर्तनात बसतात आणि जे पंगत घालतात त्याला म्हणतात कशाला पंगत घालतो तू? तू कीर्तनात आला कशाला बाबा? तू आला कशाला? सोपं सांगू तुम्हाला, कीर्तनात या किंवा नका येऊ, कीर्तनात नाही आले तरी हरकत नाही, पण अन्नदान केलं पाहिजे. विठ्ठला केलंच पाहिजे. आपल्या हातून काहीतरी कोणाच्या तरी मुखामध्ये
अन्नदान केलं पाहिजे आणि ती भावना आहे. म्हणून भक्तीची खरी व्याख्या काय असली पाहिजे ती ज्ञानोबांनी सांगितलं, प्रत्येक संतांनी सांगितलं. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा भक्तीची व्याख्या सांगत असताना सांगतात की अंतःकरणामध्ये ज्या भगवंताविषयी केवळ प्रेमभाव नाही, जसं आईच्या अंतःकरणामध्ये लेकराविषयी एक जिव्हाळ्याची भावना असते, तसं त्या भगवंताविषयी सुद्धा साधूच्या अंतःकरणामध्ये जी भावना जन्माला येते ती जिव्हाळ्याची भावना. ती काय? ती जिव्हाळ्याची भावना. आणि भक्तीचं लक्षण सांगत असताना ज्ञानोबरायांनी भक्तीच्या व्याख्या करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने केल्या. पण भक्ती ही ज्ञानोबरा हरिपाठामध्ये सांगत असताना भावाशिवाय भक्ती होत नाही. एक शब्द वापरला, त्या शब्दाचं नाव आहे भाव. जर भक्ती सफल करायची असेल तर अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल तरच भक्ती सफल होऊ शकते. ज्ञानोबराय म्हणतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलून. ज्ञानोबरायांची हरिपाठाची पद्धत इतकी गोड आहे. आणि सद्गुरूंनी हरिपाठ मंथन नावाचा ग्रंथ लिहिला आहे. गोड, सद्गुरू शास्त्री बाबांनी गोड ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये हा विषय आला आहे, भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलून गोड सांगितलं. हरिपाठाची रचना करत असताना किंवा ज्ञानोबराय हरिपाठाविषयी बोलत असताना सगळ्याच चरणाचा एक सिद्धांत होतो असं नाही, एका एका तुकड्याचा एक एक सिद्धांत तयार होतो. ज्ञानोबराय इथंच थांबले, भावी विन भक्ती, इथंच थांबा. भावाशिवाय भक्ती नाही, पुढे जाण्याची गरजच नाही, इथंच सिद्धांत संपला. जर भक्ती करायची असेल तर अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा, भावी विन भक्ती. एखादा बाहेरून सगळा सजावट केलेली आहे बाहेरून, पण अंतःकरणातून भक्ती नसेल तर त्याला अर्थ नाही. अंतःकरणामध्ये भाव असला तरच भक्ती. भजनाला जातात माणसं, भजन करतात, कीर्तन करत राहतात. काही काही असं म्हणतात का असं वातावरण केलं. काय वातावरण केलं? तू वातावरणावरच आहे, वातावरण केलं असं वातावरण केलं. अरे वातावरण कीर्तनाचं वातावरण असतं का? पण म्हणत राहतात असं कीर्तन केलं, असं भजन केलं, लोक बघतच राहिले. अरे लोक बघतच असते. कीर्तन केल्यावर देवाने बघावं, लोकांनी काय बघावं? अरे कीर्तन केल्यावर संतांनी बघावं, लोक बघतच असतात. लोक कुठंच जात नाहीत, लोक नुसते बघत असतात. नुसते बघत राहतात. म्हणून अंतःकरणातून असली पाहिजे, प्रेमपूर्वक असली पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात भावे विन भक्ती, इथंच थांबा. अरे भक्ती करत असेल आणि अंतःकरणामध्ये भाव नसेल तर ती भक्ती नाहीये. एखादा म्हणू लागला मला मोक्ष गती प्राप्त झाली, पण मी कोणतीही साधना केलेली ना, मी पंढरपूरला गेलो ना, आळंदीला गेलो ना, ज्ञानेश्वरी वाचली ना, हरिपाठ केला ना, ज्ञानेश्वरी पारायण केलं, काहीच केलं ना, तरी मी मोक्ष गतीला प्राप्त झालो. ज्ञानोबराय म्हणले झूट आहे, भक्ती विन मुक्ती. ज्ञानोबरायांची चरणाची पद्धत इतकी गोड आहे ना, 3 टप्प्यावर ही चरण ठेवा. भावी विन भक्ती, इथं थांबा, इथं. भक्ती विन मुक्ती, इथं थांबा. आणि बळे विन शक्ती, इथं थांबा. आता शेवटचे शब्द राहिलाय, तो शब्द कोणता राहिलाय? बोलू नये. आता हा बोलू नये शब्द या सगळ्या शब्दाच्या पाठीमागे लावा. भावी विन भक्ती, बोला. बोलू नये नसलं तरी तुम्ही बोला. भावी विन भक्ती, बोलू नये. भावाशिवाय जर भक्ती करत असेल तर त्याने बोलूच नाही, गप्प बसावं, बोलायचंच नाही, बोलू नये. हे माऊली सांगतात भावी विन भक्ती,
बोलू नये. भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती. तुम्हाला वाटतं ना गावातल्या लोकांनी माझा शब्द मानावा, बळ असलं पाहिजे आपल्याकडे. एक तर शारीरिक बळ कमवा, आर्थिक बळ कमवा, नाहीतर बौद्धिक बळ कमवा, तरच गावातली लोक शब्दाला किंमत देतील. नाहीतर बोलू नये, अजिबात बोलायचं नाही. तुम्हाला वाटतं ना आपल्या शब्दाला किंमत असावी, शारीरिक आडमुठ तरी राहा. जाऊ दे तिकडं, पुस्तक वाचायचं, पैसा कमवायचा, आडमुठपणा. तरी लोक म्हणतात सप्ताहाची मीटिंग बसली, अरे त्याला पहिलं बोलवा, काय असेल पुढचं आपण ठरू, पण पहिलं त्याला बोलवा. म्हणजे शारीरिक बळ तरी कमवलं पाहिजे. म्हणजे आडमुठ शरीर तरी बलवान असलं पाहिजे. आणि ज्याचं शरीर बलवान त्यालाच एसटीत जागा. यांनी एसटी एवढी जाम केली, आपल्याला एसटी जागाच ठेवलेली नाहीये. म्हणून ज्याच्याकडे शरीर बल त्याला जागा. म्हणून शरीर बळ तरी कमवा, आर्थिक बळ तरी कमवा, नाही तर बौद्धिक बळ तरी कमवा. आणि संतांनी दिलंय आपल्याला. बाबाकडे हे तीनही बळ होते. बाबा शरीराने बलवान होते, बौद्धिकही बलवान होते आणि ऐश्वर्य संपन्न होते. विठ्ठल तीनही बलाने बलवान आहेत बाबा, तीनही बलाने. म्हणून मनुष्य हा कमकुवत नसला पाहिजे, बलवान असला पाहिजे. आणि वेदांनी तर इतकं सांगितलंय, नायम आत्मा बलहीनेन लभ्या. अरे बलहीन माणसाला आत्मा सुद्धा भेटत नाही, जीवात्मा सुद्धा भेटत नाही, आत्मा सुद्धा भेटत नाही. तुम्ही आमच्याचं सोडूनच द्या, आत्मा सुद्धा भेटत नाही. जो ज्याच्या जवळ राहतो तो सुद्धा प्राप्त होत नाही. नायम आत्मा बलहीन. म्हणून बल कमवलं पाहिजे. म्हणून भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मोक्ष गती नाही. बळे विन शक्ती बोलू नये. विठ्ठल म्हणून ज्ञानोबराईने तो एक शब्द वापरला. भक्ती करायची असेल तर तो भाव असला पाहिजे. आणि त्याच भावाला जगद्गुरु तुकोबरायांनी दुसरा शब्द वापरला, जिव्हाळा. आणि तो जिव्हाळा अंतकरणामध्ये असेल तर तो आहे तरी कोण? अभंगाचं पहिलं भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, गोड प्रमाण झालं महाराजांनी, गोड छान प्रमाण दिलं महाराज.
एकदम महाराजासाठी टाळ्या वाजवतात. गोड आहे आपला हा दरवर्षीचा सोहळा, आनंदात साजरा करणारा सोहळा. आपण कालच्या घटनेने थोडं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, माझ्याही अंतःकरणामध्ये कीर्तन करताना ती भावना येत राहते नक्कीच. पण तरीही आपल्याला भक्ती सोडता येत नाही. जगद्गुरू तुकोबरायांच्या घरामध्ये पत्नी वारली, एकुलता एक मुलगा गेला. परमार्थ नाही सोडला जगद्गुरू तुकोबरायांनी. कीर्तनाला जाणं सोडलं नाही तुकोबरायांनी, कीर्तन करणं सोडलं नाही तुकोबरायांनी, भजन करणं सोडलं नाही. प्रापंचिक चढ उतार जीवनामध्ये येत राहतात. प्रापंचिक घटना कधी ना कधीतरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये या घटना येणारच आहेत, येत राहतात. पण या घटना बाजूला सारूनच आपल्याला भक्तीची वाटचाल आणि परमार्थिक वाटचाल करावी लागेल. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. या जगामध्ये दैववान पुतळा कोण आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा येतो. पण भक्तीचा जिव्हाळा जगद्गुरू तुकोबरायांनी पहिला शब्द वापरला, जाणे. तो भक्तीचा जिव्हाळा जाणता आला पाहिजे. वस्तू जाणता येते. जाणणे म्हणजे ज्ञान होणे. वस्तू जाणणे म्हणजे वस्तूचं ज्ञान होणे. पण जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणता आला पाहिजे. त्याच्या वस्तूचं, त्या भक्तीच्या जिव्हाळ्याचं ज्ञान झालं पाहिजे. भक्तीचं ज्ञान वेगळं आणि भक्तीच्या जिव्हाळ्याचं ज्ञान वेगळं. इथं भक्तीचा ज्ञानाचा विषयच नाहीये, या अभंगामध्ये भक्तीच्या जिव्हाळ्याचा विषय चालू आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो भक्तीचा जिव्हाळा जाणेतो या जगामध्ये दैववान पुतळा आहे, असं तुकोबराय बोलले. पण पहिला शब्द वापरला, जाणे. वस्तू जाणता येते. प्रत्येक वस्तू आपल्याला डोळ्याने दिसते. हा मॉनिटर असेल, साऊंड बॉक्स असेल, ही सगळ्या वस्तू, हा मंडप आहे, हे डोळ्याने दिसत राहतं. म्हणजे इंद्रियाचा आणि वस्तूचं एक साधर्म्य होतं. इंद्रियाचा आणि वस्तूचा एक संयोग होतो. त्याला संयोग असं नाव दिलं, संयोग. त्याच संयोगाला दुसरं नाव आहे संयुक्त. म्हणजे इंद्रिय आणि विषय किंवा इंद्रिय आणि वस्तू, एक इंद्रियाला वस्तूचं ज्ञान होतं. वस्तूचं ज्ञान होण्यामागं कारण काय? तर शास्त्रकाराने 6 कारणं सांगितलेत. पहा, प्रत्यक्ष ज्ञान, हेतू, इंद्रियार्थ, सन्निकर्ष, षडविध, 6 प्रकारचे सन्निकर्ष सांगितलेत. पहिलं सन्निकर्ष संयोग सन्निकर्ष. संयोग सन्निकर्ष म्हणजे विषयाचं आणि इंद्रियाचं ज्ञान होणं. डोळ्याने पाहिलं, हा काहीतरी साऊंड बॉक्स आहे, ते वस्तूचं आणि डोळ्याचं इंद्रियाचं ज्ञान झालं. म्हणजे चक्षुषा हा प्रत्यक्ष वस्तू म्हणजे विषय याचं ज्ञान होणं, त्याला संयोग सन्निकर्ष असं म्हणतात. 6 प्रकारचे सन्निकर्ष, संयोग सन्निकर्ष, संयुक्त समवाय सन्निकर्ष, संयुक्त संवेद समवाय सन्निकर्ष, समवाय सन्निकर्ष, हे 6 प्रकारचे सन्निकर्ष सांगितले. समवेद समवाय सन्निकर्ष आणि विशेष आणि विशेष भाव सन्निकर्ष, हे 6 प्रकारचे आहेत. हे 6 प्रकारचे सन्निकर्ष म्हणजे माणसाला वस्तूचं ज्ञान होतं. केवळ वस्तूचं ज्ञान होतं असं नाही, ती वस्तू कोणत्या रंगाची आहे, कोणत्या जातीची आहे, हे सगळं ज्ञान होऊन जातं. वृक्ष असेल, वृक्षामध्ये वृक्षत्व याती आहे, ते यातीचं सुद्धा ज्ञान त्या सन्निकर्षामुळे होतं. एखादा शब्द असेल, शब्द सुद्धा, शब्दाचा म्हणजे शब्द हा गुण आहे. कशाचा गुण आहे? आकाशाचा गुण आहे. कानामध्ये शब्द पडतात म्हणजे गुण आणि गुणीचा समवाय संबंध असतो आणि ती वस्तू जाते, ती कानामध्ये प्रवेश करते, कानामध्ये आकाश असतो. शब्दाचा आणि आकाशाचा समवाय संबंध येतो. म्हणजे आकाशाचं, शब्दाचं ज्ञान कशा सन्निकर्षाने होतं हे सुद्धा सांगितलं. म्हणजे ही सगळी प्रक्रिया ज्ञान होण्याची प्रक्रिया आहे. माणसाला वस्तूचं ज्ञान होतं, कोणत्या पद्धतीने होतं, किंवा माणसाला वस्तू जाणता येते, कोणत्या पद्धतीने येते. मग याच पद्धतीने भक्ती जाणावी का? तर नाही. भक्ती जाणायची असेल तर जिव्हाळ्याशिवाय जाणता येत नाही. विठ्ठल, कारण शास्त्रामध्ये किंवा तर्कसंग्रह असेल, कोणत्याही ग्रंथामध्ये या पद्धतीनेच वस्तू जाणण्याची प्रक्रिया सांगितली. पण ही भक्ती, ही वस्तू या पद्धतीने जाणता येत नाही. जिव्हाळा असेल तरच भक्ती कळू शकते, अन्यथा नाही. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय बोलले, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. दैववान पुतळा कोणाला म्हणावं? ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे तो. जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनाचा जर आढावा घेतला ना,
तर पूर्ण जीवन जगद्गुरु तुकोबरायांचं गरिबीही पाहिली आणि श्रीमंतीही पाहिली तुकोबरायाने. रोज जगद्गुरु तुकोबराय दुष्काळाच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांचं जीवनच बदलून गेलं. जगद्गुरु तुकोबराय रोज भामचंद्र डोंगरावर असेल, घोराड्या डोंगरावर असेल, भंडारा डोंगरावर रोज भजनाला जायचे. रोज जावं जगद्गुरु तुकोबरायाने भजन करण्यासाठी. सूर्योदय होण्याच्या आधी जावं, सूर्योदय होण्याच्या आधी जावं जगद्गुरु तुकोबरायाने रोज जावं. एक दिवशी जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी जिजाबाई बोलू लागली, जाण्याबद्दल काही नाही हो, पण सांगून तरी जात जाना. मी आज भामचंद्रावर चाललोय, घोरड्यावर चाललोय, भंडारा डोंगरावर चाललोय. रोज तुम्ही जाता, रोज मला तुमच्या जेवणाचं घेऊन यावं लागतं, पाठी घेऊन यावी लागते. रोज मला 3 डोंगरावर फिरावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय एका दिवशी एका डोंगरावर जायचे, पण जिजाबाई जगद्गुरु तुकोबराला जीव घालण्यासाठी रोज 3 डोंगरावर जायची. रोज 3 डोंगर. जगद्गुरु तुकोबराय एका दिवशी एका डोंगरावर जात असतील, पण ती रोज इथं तरी असतील, तिथं तरी असतील, तिथं तरी असतील. पण जिथे भेटतील तिथं ती जीव घालायची. जाण्याबद्दल काही नाही, पण सांगून तरी जात जाना, सांगून तरी जात जा. त्यावेळेस काय मोबाईल नव्हते, भामचंद्रराव आलो, भंडारेव आलो, असं काही नव्हतं. कुठे आहेत तुम्ही, असं काही नव्हतं ना. तिला तर रोज फिरावं लागायचं. जाता जाता पुढे ती झाडत होती अंगणामध्ये. पुढे गेल्याच्या नंतर पाठीमोर झाल्याच्या नंतर बोलू लागली, सांगून तरी जा, सांगून तरी जा. जवळ गेले जिजाबाईचे आणि जगद्गुरु तुकोबराय आपल्या बायकोला म्हणू लागले, आवले. काय म्हणले? आवले. आता तुम्ही काय म्हणता मी नाही विचारणार बरं का गुरुजी. आवले म्हटले. काय म्हटले? आवले. अरे तुला वाटतं का रे मी भजन करतो किंवा मी डोंगरावर जातो? असं नाही. मी कुठे, माझं शरीर मला तिथे घेऊन जातं म्हटले. मला जाणीव सुद्धा नसते मी भामचंद्रावा आहे का, घोराड्यावा आहे का, भंडारा डोंगरावा आहे. मला जाणीव सुद्धा नसते. माझं शरीर घेऊन जातं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. माझी, तुला वाटतं का मी भजन करतो? नाही, माझी वाणी भजन करत राहते, माझे इंद्रिय भजन करत राहते. एक काम कर म्हटले, गावाच्या बाहेर ये, 3 रस्ते फुटतात, त्या 3 रस्त्याला कान देऊन ऐक. ज्या रस्त्यावर विठ्ठल विठ्ठल भजनाचा आवाज येईल त्या रस्त्याने तुझा पती गेला असं समजा. रोज जिजाबाईनं जगद्गुरु तुकोबराय भजनाला गेल्याच्या नंतर गावाच्या बाहेर यावं आणि गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर 3 रस्त्याला कान द्यावे. ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल भजन येतं ना त्या रस्त्याने जिजाबाईने जावं. जगद्गुरु तुकोबरायांच्या पायाचा स्पर्श मातीच्या कानाला झाला. ते मातीचे कण विठ्ठल विठ्ठल भजन करायची. आपण कीर्तनात करीनात, नुसते बसले. आपण कीर्तनात बसून करत नाहीत. अरे मातीचे कण विठ्ठल विठ्ठल भजन करायचे, विठ्ठल विठ्ठल भजन करायचे. जगद्गुरु तुकोबराय जिजाबाईनं कान लावावा आणि जगद्गुरु तुकोबराय या दिशेने गेले, या वाटेने गेले, या भावनेने जावं तिनं. एक सांगू तुम्हाला, देवाला शिव्या देणारी जिजाबाई, देवाला शिव्या, रोज शिव्या द्यायची भगवंताला. पण जगद्गुरु तुकोबरायामध्ये भगवंत पाहत होती ती. जगद्गुरु तुकोबरायाला जीव घातल्याशिवाय तिने पोटामध्ये कधी अन्नाचा कण जाऊ दिला नाही. एक दिवशी असाच उशीर झाला, डोक्यावर ऊन आलं होतं, वैशाखाचा महिना होता, रखरखत ऊन पडलं होतं. गावाच्या बाहेर आली, कान लावला वाटेला, भंडारा डोंगराचा रस्ता, भंडारा डोंगराच्या रस्त्याने निघालेत असं जाणवलं. त्या रस्त्याने निघाली, घाई घाईत चालली. डोक्यावर पाटी आहे, पाटीमध्ये पाण्याचा तांब्या आहे, एका तांब्यामध्ये भाजी आहे, भाकरी बांधलेली आहेत, पाटी घेतलेली, रखरखत ऊन पडलंय आणि घाई घाईमध्ये चालली चालली चालली. पुढे जाता जाता डोंगराच्या जवळ आली आणि जवळ स्वतःची स्वतःलाच बोलत चालली होती. सकाळी आलेत, सूर्योदय होण्याच्या आधी आलेत, भूक लागली असन, तहान लागली असन, कुठं बसली असतील, स्वतःची स्वतःला बोलत चालली चालली. आणि पुढे गेल्याच्या नंतर पायामध्ये काटा मोडला. इतका आरपार पायामध्ये काटा गेला, रक्तभंबाळ पाय झाला, जीव तळतळला आणि तळतळून तिने शिवी दिली. या काल तोंड्याने माझ्या प्रपंचाचं वाटुळं केलं म्हटली. तळतळून शिवी दिली, प्रपंचाचं वाटुळं करून टाकलं माझ्याने. शिवी दिल्याच्या नंतर कशी तरी पाठी ठेवली तिने आणि अंतकरणातून शिवी दिली तिने. आणि ज्यानं अंतकरणातून शिवी दिली, नाम घ्या नाही तर शिवी द्या, ती येतोच. तिने तळतळून शिवी दिले ना, तिचं अंतकरण एवढं तळतळलं ना. बरं का गुरुजी, किती तळतळलं सांगू तुम्हाला, रोजचा अनुभव सांगतो, सगळ्याचा अनुभव सांगतो. किती त्या जिजाबाईचं अंतकरण किती तळतळलं. पायामध्ये काटा मोडल्याच्या नंतर जसं जर्शीच्या वासराने तुमच्या पायावर पाय दिल्या,
त्या म्हशीच्या रेडक्याने पायावर पाय दिल्या किती जीव तळतळतो. ते बाजूलाही सरकत नाही, त्याला रेटलं तरी कळत नाही त्याला. जेवढा आपला जीव तळतळतो ना तेवढा जिजाबाईचा तळतळला. विठ्ठल. आणि मग भगवंत प्रगट झाले, बाळवेशामध्ये भगवंत प्रगट झाले. आणि बाळवेशामध्ये भगवंत प्रगट झाल्याच्या नंतर आई काय झालं? काही नाही रे बाळा, पायामध्ये काटा मोडलाय. काढू पायातला काटा? नाही रे बाबा, तुला नाही जमायचा. आता त्याला जमणार नाही का? अरे मोठमोठ्याचे काठी काढले नाही, हा पायातला काटा आहे, त्याला कसा जमणार नाही? जवळ बसले आणि जिजाबाईचा पाय आपल्या हातामध्ये घेतला भगवंताने. जिजाबाईचा पाय आपल्या हातामध्ये घेतला, खाली बसले, गुडघ्यावर पाय दिला, तोंडामध्ये बोट घातला आणि काटा काढायला सुरुवात केली. जिथं काटा मोडलाय तिथं बोट फिरवलं. आई दिसत नाही, दिसत नाही म्हटल्याच्या नंतर पुन्हा तोंडामध्ये बोट घातलं. मला सांगा बरं, भगवंताला दिसत नाही का? अरे ज्याला सूक्ष्मातलं सूक्ष्म पाप दिसलं त्याला पायातला काटा दिसू शकत नाही का? परंतु काट्याच्या निमित्तानं, न दिसण्याच्या निमित्तानं जिजाबाईच्या पायाचे मातीचे कण जगाच्या मालकाने चाखले. जगाच्या मालकाने, जो जगाचा मालक जिच्या पायाच्या मातीचे कण चाकतो ना, ती जिजाबाई दैवाचा पुतळा आहे. विठ्ठला. ती जिजाबाई दैववान आहे. अंतकरणामधून जिव्हाळा प्रगट झाला, दैववान आहे ती जिजाबाई. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलले, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. दैववान पुतळा कोणाला म्हणावं? त्या जिजाबाईला दैववान पुतळा म्हणावा. तुकोबरायांची अभंग रचना इतकी गोड आहे ना, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने जाणे भगवत भक्तीचा जिव्हाळा असा शब्दच वापरलेला नाही, फक्त जाणे भक्तीचा जिव्हाळा असा शब्द वापरला. मग जर जाणे भक्तीचा जिव्हाळा असा शब्द असेल तर केवळ भगवत भक्तीचा जिव्हाळा जाणे तो दैवाचा पुतळा तर नाही. केवळ भगवत भक्तीचा जिव्हाळा जाणे, भगवत भक्तीचा जिव्हाळा जाणे तो तर दैवाचा पुतळा आहेच, पण त्याही बरोबर जो गुरुभक्तीचा जिव्हाळा जाणे तोही दैवाचा पुतळा, आणि जो देशभक्तीचा जिव्हाळा जाणे तोही दैवाचाच पुतळा. विठ्ठल. भक्तीचा जिव्हाळा जाणे, पण कोणती भक्ती? भगवत भक्तीचा जिव्हाळा जाणे तो दैवाचा पुतळा, गुरुभक्तीचा जिव्हाळा जाणे तो दैवाचा पुतळा, आणि देशभक्तीचा जिव्हाळा जाणे तो दैवाचा पुतळा. तिन्हीपैकी एक तरी भक्ती असावी आपल्या अंतःकरणामध्ये. एक तर भगवत भक्ती तरी असावी, नाहीतर आपल्या अंतःकरणामध्ये गुरुभक्ती तरी असावी, नाहीतर देशभक्ती तरी असावी. देशभक्ती तरी असावी, गुरुभक्ती तरी असावी. ज्ञानोबराय गुरुभक्तीविषयी बोलत असताना 13व्या अध्यायामध्ये आचार्य उपासना अति आवडतं प्रकरण. इतक्या गोड ओव्यात ज्ञानोबरायांच्या आचार्य उपासना, 99 ओव्यात ज्ञानोबरायांनी आचार्य उपासना सांगत असताना सांगितलं, गुरुजी आचार्याची उपासना कशी करावी आणि मी कसा करीन माझ्या सद्गुरूंची उपासना, त्याविषयी ज्ञानोबराय गोड बोलले. मग सगळ्या वस्तू सद्गुरूंच्या जेवढ्या अवतीभोवती जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू मी होण्याचा प्रयत्न करीन. पाहुवा मी होईन, सगळ्या आसन मी होईल, पाणी मी होईल, पाणी देण्याचं साधनही होईल, पाणी ठेवण्याचंही साधन होईल. अरे माझे सद्गुरू ज्या भुवनामध्ये राहतात त्या भुवनातलं आकाशही मी होईल, सगळं मी होईल. जिवंत असेपर्यंत सेवा करीलच करील, पण ज्यावेळेस हे शरीर या मातीमध्ये जाईल त्यावेळेस ही माती सुद्धा माझ्या सद्गुरूची सेवा करेल. इतक्या गोड ओव्यात ज्ञानोबरायांच्या, जिवंत असेपर्यंत माझ्या सद्गुरूची सेवा करेल. पण ज्ञानोबराय म्हणतात, ही शरीराची माती मिळविन ती एकशिती, जेत श्रीचरण उभे ठाती श्री गुरूंचे. विठ्ठला. अरे गेल्याच्या नंतर सुद्धा हे पंचमहाभूताचं शरीर माझ्या सद्गुरूची सेवा करत राहील. एवढी अनन्य भक्ती असावी, एवढी सद्गुरूविषयी गुरुभक्ती आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे, तेवढी आहे आपल्या अंतःकरणामध्ये. तुम्ही सगळे त्याविषयी गुरुभक्तीविषयी अनन्य आहेतच. इथं बसलेली सगळीच माणसं त्याविषयी प्रत्येक मनुष्य आपल्या गुरुभक्तीची सेवा करतच राहतो, गुरुची सेवा करतच राहतो. म्हणून येत श्रीचरण उभे ठाते श्री गुरूंचे, ज्याच्या अंतःकरणामध्ये गुरुभक्तीचा जिव्हाळा आहे तो सुद्धा दैववान पुतळा आहे. बाल्यावस्थेचं नाव होतं आबा. मोठ्या बाबांचं नाव काय होतं? बाल्यावस्थेचं नाव होतं आबा, आणि
5-6 वर्षाचे आबा असतील, 6-7 वर्षाचे असतील. आई दर महिन्याच्या वारीला जायची नारायणगडावरती. दर महिन्याची वारी करायची कौतिका माता आणि नारायणगडावर जायची, तांगा झोपावा आणि वारी करून परत वापस यावं. एक दिवशीचा प्रसंग, आणि एक दिवशीचा प्रसंग, तो प्रसंग होता दसऱ्याचा प्रसंग होता. दसऱ्याचा दिवस होता. आई दर महिन्याच्या वारीला जायची, दसऱ्याच्या दिवशी चालली आणि जात असताना आबाई हट्ट धरू लागला, आई मलाही गडावर यायचंय. बाळ तू लहान आहेस, मोठा झाल्यावर घेऊन जाऊ तुला. नाही बाई, आई तू प्रत्येक महिन्याला जातीस, वारी करतेस, मलाही आज बाबाचं दर्शन घ्यायचंय, मलाही गडावर घेऊन चल ना. कौतिका माता घेऊन निघाली आबाला. गडावर पोहोचले, बाबाचं दर्शन घेतलं, नगदनारायण बाबाचं दर्शन घेतलं. माणिक बाबा गादीवर बसलेले होते, येणाऱ्या प्रत्येक माणसाला गुरुमंत्र देत होते. माणिक बाबाचं दर्शन घेतलं आईनं, मातोश्री कौतिका मातेनं माणिक बाबाचं दर्शन घेतलं आणि सेवा करण्याच्या उद्देशाने स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करण्याच्या निमित्ताने तिकडे गेली. आबानेही दर्शन घेतलं ना, आबा कौतुकाने पाहत होते. येणाऱ्या प्रत्येकाला बाबा गुरुमंत्र देत होते. परंपरा, दसऱ्याच्या दिवशी गुरुमंत्र देण्याची परंपरा आजही बाबा येणाऱ्या प्रत्येक माणसाला गुरुमंत्र देण्याचं कार्य करत होते. आणि आबा कौतुकाने पाहत होता. बाबाकडे गेला, आबा म्हणू लागले, बाबा मलाही गुरुमंत्र द्या ना. बाबा म्हटले, अरे बाळ तू लहान आहेस, मोठा झाल्यावर देऊ. नाही म्हटले, मला गुरुमंत्र हवाय, मलाही गुरुमंत्र द्या ना. आईकडे हट्ट धरला, आई बाबाला सांग मला गुरुमंत्र द्यायचं. नाही बाबा तू मोठा झाल्यावर गुरुमंत्र देऊ. बाबाकडे हट्ट केला, बाबा मला गुरुमंत्र हवाय. ते लहान लहान लेकरं असतात. सगळं पाहिल्याच्या नंतर ते कौतुकाने बोलू लागले. आबाही त्याच पद्धतीने सगळ्याला देतात, मलाही हवाय गुरुमंत्र. लेकरू बाजूला जावं या उद्देशाने एकच वाक्य वापरलं, जो शिखरावर उडी टाकतो त्याला मी गुरुमंत्र देतो. ते लहान लहान लेकरं असतात ना, ते नवरदेव पाहिला, त्याचा साज धास पाहिला की म्हणते मलाही लग्न करायचंय. लग्न होणार नाही असं नाही, होणार आहे त्याचं, पण त्याचं वय नाहीये. पण तेच त्याचा साजदार, त्याला काय माहिती आजच्या दिवसच आहे. त्याला काय माहिती याचा आजच्या दिवसच आहे, हाय की नाही. पण त्या लेकराला वाटत राहतं, ते लेकरू म्हटलं ते त्या पद्धतीने म्हणत राहतं. पण ते लेकरू बाजूला करण्यासाठी काही ना काहीतरी आपण देत राहतो, काहीतरी देत राहतो. म्हणून तसं बाबाला उद्देशून आबाला उद्देशून बाबा बोलू लागले, अरे आबा जो या शिखरम उडी टाकतो त्याला मी गुरुमंत्र देतो. शिखरम उडी टाकतो हा एकच शब्द हृदयाला लावला, गुरुचा एक शब्द हृदयाला लावला आणि शिखरावर चढले. आणि वर चढल्याच्या नंतर माऊलीचं भजन केलं, नगदनारायण महाराजांचं भजन केलं. आणि वर चढल्याच्या नंतर खालून माणसं सगळी पाहू लागले, अरे कोणाचा मुलगा आहे, कोणाचा मुलगा आहे. कुणीतरी गर्दीतून म्हटलं की सावरगावच्या पाटलाचा पोरगा आहे. आईच्या कानापर्यंत आवाज गेला, आई धावतच आली, अरे बाबा खाली उतर, खाली उतर, खाली उतर. तुम्ही बाबाला सांगते गुरुमंत्र द्यायचं. नाही आई, बाबांनी सांगितलं जो शिखरावर उडी टाकतो त्याला मी गुरुमंत्र देतो. माऊलीचा जयघोष केला बाबानं. त्याच वेळेस जयघोष केल्याबरोबर कानावर शब्द पडले, माणिक बाबाच्या कानावर शब्द पडले. माणिक बाबा धावत आले, अरे लेकरू हे पाटलाचं लेकरू खाली पडलं तर काय होईल. माणिक बाबांनी सुद्धा आवर्जून हाक मारले, अरे आबा खाली उतर, खाली बाळा खाली उतर. ऐकायला तयार नाहीत. ज्यावेळेस माऊलीचा जयघोष करत होते आणि जयघोष करून शिखरावर उडी मारायची, त्याच वेळेस माणिक बाबाला आबा दिसले नाही तर चतुर्भुज भगवान दिसले. शिखरावर चतुर्भुज भगवान दिसले. माऊलीचा जयघोष केला, नगदनारायण महाराज जयघोष केला आणि सहज उडी टाकली. धावतच गेले. माणिक बाबा कडकडून मिठी मारली. मोठ्याचं लेकरून गेल्याच्या नंतर काय होईल बाबा, कडकडून मिठी मारली आणि डोक्यावरून हात फिरवला, अरे तू आबा नाहीयेस, तू आजपासून माझा भगवान आहेस. अरे ज्या शिष्याचं गुरुने नामकरण भगवान करावं ना, ते भगवान बाबा दैवाचे पुतळे आहेत. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलले, तोची दैवाचा दैववान पुतळा कोणाला म्हणावं, जो गुरुभक्तीचा जिव्हाळा जाणतो तो दैववान पुतळा, दुसरं कोणी नाही. गुरुभक्तीचा जिव्हाळा जाणता आला पाहिजे, देशभक्तीचा जिव्हाळा सुद्धा जाणता आला पाहिजे, भगवत भक्तीचा जिव्हाळा जाणता आला पाहिजे. एक दिवशीचा प्रसंग, जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराज जायचे.
स्वराज्याचे राजे असणारे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात येऊन बसायचे, कीर्तन ऐकले पाहिजे. त्या काळापासून लोक मोठे सांगायचे तर ते जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे. कोणताही लवाजमा नाही, काही नाही, वेषांतर करून कधी बसायचे, पण कीर्तन ऐकायचे. जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालू आणि देहू गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसले, कीर्तनाला समोर बसले. कोणीतरी बातमी दिली की छत्रपती कीर्तनाला बसले. ते वेढा पडला कीर्तनाला. जगद्गुरु तुकोबरायांनी इतके गोड अभंग लिहिलेत ना, ते वेढा पडला त्यावेळेस भगवंताचा धावा केलेला आहे. आणि ज्यावेळेस वेढा पडला कोणीतरी कानामध्ये येऊन सांगितलं की छत्रपती, कारण डोळे झाकून बसलेले होते, डोळे झाकून कीर्तन करत होते जगद्गुरु तुकोबराय. कोण बसलं याची जाणीव सुद्धा नाही. राजा येऊन बसला तरी सारखाच आणि रंक समोर असला तरी सारखाच. म्हणजे याचं नाव घ्या त्याचं नाव असं नव्हतं त्यांचं. डोळे झाकून कीर्तन करायचे जगद्गुरु तुकोबराय. आणि छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसलं, डोळे झाकून जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चाललं. कुणीतरी कानात येऊन सांगितलं छत्रपती समोर बसलेले आहेत, पण यवनांचा वेढा पडलाय, दुश्मनांचा वेढा पडलाय, मंदिराला यवनाने वेढा टाकलाय आणि आता छत्रपती आता नक्कीच कैद होतील अशी बातमी दिल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताचा धावा सुरू केला. अरे देवा, आम्ही तुझी भक्ती करतो, यासाठी भक्ती करतो का? जर या ठिकाणी जर येणाऱ्या श्रोत्यांना जर संकट येत असतील तर तुझी भक्ती कुणी करणार नाही. तिथं जगद्गुरु तुकोबरायांनी उल्लेख केलेला नाही, फक्त श्रोता हा उल्लेख केला. येणाऱ्या श्रोत्यांसाठी जर अशी जर संकट येत असतील तर कुणी तुझी भक्ती करणार नाही. या संकटातून तूच वाचू शकतोस. जेवढे श्रोते होते ना, सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वरूप दिसायला लागले त्यांना. मंदिरामध्ये प्रवेश केला, कोणालाही धरायचं त्याच स्वरूपामध्ये दिसायचे. त्यामधून निष्ठून गेले, सुटून गेले छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे जगाच्या मालकानं ज्या राजाचं स्वरूप धारण केलं ना, तो राजा दैवाचा पुतळा आहे. विठ्ठल. अरे देशभक्ती केली म्हणून, कारण जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा उपदेश केला, तुम्हाला जर मोक्ष गती प्राप्त करायची असेल तर समाजाची आणि देशाची सेवा करा, याच्यातूनच तुम्हाला मोक्ष गती. मोक्ष गतीचे मार्ग वेगवेगळे असतील, प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे. मग केवळ भगवत भक्तीच नाही तर गुरुभक्ती असेल, देशभक्ती असेल, भगवत भक्ती असेल. जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करत असताना जगद्गुरु तुकोबरायांचे 14 टाळकरी असायचे. बरोबर, सुचित महाराज 14 टाळकरी असायचे जगद्गुरु तुकोबरायचे. आणि त्यांचा एक मृदंगाचार्य असायचा, मृदंग वाजवणारे. त्यांचं नाव होतं सोनबा ठाकूर. बरोबर काका? सोनबा ठाकूर नाव होतं. जगद्गुरु तुकोबरायांचे मृदंग वादक कोण? लक्षात ठेवा. आम्ही टाळकऱ्याचं नाव लक्षात ठेवू. आम्ही सगळे निळोबराय होते, रामेश्वर महाराज होते, हे सगळे नावं घेऊ आपण. पण सोनबा ठाकूर. एक दिवशी सोनबाच्या गावामध्ये कीर्तन, सोनबा ठाकूरांच्या गावामध्ये तुकोबरायचं कीर्तन. आणि कीर्तन सुरू करायचं, सगळी टाळकरी आले, सोनबा आला नाही. आणि कीर्तनाला उभा राहायचं त्याच वेळेस सोनबा ठाकूर येऊन बसले. येऊन बसल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांनी कीर्तन चालू झालं, कीर्तनही केलं. आणि बसल्याच्या नंतर घोंगडी टाकलेली होती, घोंगडीवर जगद्गुरु तुकोबराय बसले. येणारे प्रत्येक कीर्तन झाल्याच्या नंतर दर्शन घेत होते. सोनबाने दर्शन घेतलं आणि निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबरायांना वाटलं, अरे आज सोनबा काही बोललाच नाही. म्हटले एकही शब्द बोलला नाही आणि निघून गेला, तसाच निघून गेला. अरे कीर्तन वाजवलं, दर्शनही घेतलं आणि तसाच निघून गेला, एकही शब्द बोलला नाही. तुकोबराला अंतकरणामध्ये थोडं सोनबा, अरे एकुलता एक वाजवणारा, तो येत राहतो, त्याच्याविषयी थोडाफार प्रेम भाव राहतोच. जगद्गुरु तुकोबराय बोलू लागले, अरे एकही शब्द न बोलता निघून गेला. म्हणून तुकोबराय त्याला भेटण्यासाठी गेले. घरी जाऊन तरी बोलावा आपण त्याला, एक तरी शब्द. अरे का बाबा, काहीच शब्द बोलला नाही. रोज बोलणारा गडी, जर रोज बोलणारा जर एखादा जर व्यवहारातला माणूस जर असेल आणि एक दिवस बोलला नाही तर करमत नाही पुढच्या माणसाला. अरे आज काय झालं असेल? रोज बडबड करत राहतो, बोलत राहतो. नेमकं काय झालं बाबा? काहीतरी झाल्याशिवाय असं बोललाय का, असा वागतोय का? नाही. मग असं बोलल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर हाक मारले, अरे बाबा सोनबा आहे का रे घरामध्ये? त्यांची पत्नी आली, हो आहेत म्हटले, झोपलेले आहेत. अरे बाबा
कस काय आताच कीर्तनावरून आला आणि लगेच झोपला? त्यांची पत्नी बोलू लागली, इथंच झोपलेली आहेत ती, मी त्यांच्या जवळच बसलेली आहे. त्यांना 4 दिवसापासून शरीराचा दाह होतोय, 4 दिवसापासून ताप आहे आणि ताप त्यांची उतरत नाही. मलाही कीर्तनाला यायचं होतं, दौंडी दिली होती की आज तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे, तुकोबांचं कीर्तन आहे, दौंडी ऐकली होती, पण यांचा ताप दाह कमी होत नव्हता म्हणून डोक्यावर मी पट्ट्यात देत होते, पाहत होते कधी दाह कमी होतो, कधी ताप, पण त्यांचा ताप कमी झाला नाही. 4 दिवसापासून इथं झोपू नयेत. जगद्गुरु तुकोबराय बोलले, अरे आत्ता तू कीर्तनावरून आला ना बाबा तू सोनबा? नाही म्हणले, ती इथंच झोपलेली. जगद्गुरु तुकोबरायांनी जाणलं, सोनबाच्या जवळ बसले. अरे बाळा, अरे या जगाच्या मालकाने आज कीर्तन वाजवलं रे माझं, आज जगाच्या मालकाने कीर्तन वाजवलं. अरे नुसतं कीर्तन वाजवलं नाही, अरे त्यांनी दर्शन सुद्धा घेऊन गेलाय तो. अरे तुझं स्वरूप धारण करून जगाच्या मालकाने आज कीर्तन वाजवलं. ज्या सोनबा ठाकराचं जे स्वरूप जगाच्या मालकाने धारण करावं ना, तो सोनबा ठाकूर दैवाचा पुतळा आहे. विठ्ठल. ते जगद्गुरु तुकोबराय बोलतात की तोच दैवाचा पुतळा कोण? भक्तीचा जिवाळा जाणे तो, जाणे भक्तीचा जिवाळा, तोच दैवाचा पुतळा. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. आमच्या मनामध्ये दुसरं कोणी नाही. नामरूपी जडले, हो का पंडित शहाणा. बरंच आहे का नाही? कारण काय होतं, शब्दाची व्याख्या करत असताना शब्दाचा अर्थ केवळ शब्दानेच कळतो असं नाही, शब्दाचा अर्थ भावाने सुद्धा कळत असतो. शब्दाचा अर्थ कळण्यासाठी शब्दाच्या पाठीमागे 3 प्रकारची शक्ती असते. एक अभिधा शक्ती असते, एक असते लक्षणा शक्ती आणि तिसरी असते व्यंजना शक्ती. या 3 शक्तीशिवाय माणसाला शब्दाचा अर्थच कळू शकत नाही. या 3 शक्ती असल्याच पाहिजेत. मग त्या लक्षणा शक्तीमध्ये जहद लक्षणातील बरंच लांब आहे ते, अजहद लक्षणा, जहद अजहद लक्षणा, भागत्याक लक्षणा, पुढं बरंच येतं. आता पुढं आहे का. पण अभिधा जी लक्षणा सांगितली, शब्दाचं जे शक्ती सांगितली, ती अभिधा शक्तीमध्ये शब्दातला भाव काढत असताना वेगवेगळ्या प्रकारचा भाव असतो. शब्द एकच असतो पण भाव वेगळा असतो आणि त्या भावावरून शब्दाचा अर्थ जाणवायचा असतो. सोपं सांगतो उदाहरण. आता 12वीचे पेपर संपलेत, म्हणजे सायन्सवाल्याचे, आणखीन आर्टवाले राहिलेत, कॉमर्सवाले राहिलेत वाटतं, का झालेच त्यांचे? झाले सर? राहिलेत, काही राहिलेत, पण 10वीचे चालू आहेत, 12वीचे संपलेत. आता पुढं आहे का, एखादा मुलगा 12वी पास झाला, चांगल्या मार्काने पास झाला, आणि चांगल्या मार्काने पास झाल्याच्या नंतर आई म्हणू लागली, माझं बाळ शहाणं आहे, माझं बाळ हुशार आहे, माझं बाळ शहाणं आहे, अभ्यास करतं, चांगल्या मार्काने पास झालं, वर्गामध्ये 1 नंबर आला. आणि ते आईकडे पेढे घेऊन आलं बाळ, आई मी 1 नंबर आलो वर्गामध्ये. आईने डोक्यावरून हात फिरवला, माझं बाळ शहाणं आहे. काय बोलली ती? माझं बाळ शहाणं आहे. असं बोलल्याच्या नंतर, माझं बाळ शहाणं आहे असं म्हटल्याच्या नंतर तेवढ्यात त्याचे वडील म्हटले, काय झालं? काही नाही, म्हणजे माझं बाळ वर्गामध्ये 1 नंबर आला. मग वर्गामध्ये 1 नंबर आला असं म्हटल्याच्या नंतर आईने आठवण केली, त्याच्या वडिलाला म्हणू लागली, तुम्ही बोलले होते जर तू 12वीला 1 नंबर आणलास तर तुला मी काय करील? सायकल घेऊन देईल. बोलले होते का नाही तुम्ही? मग त्याला आता काय करा? सायकल घेऊन द्या. ते म्हणू लागले, अरे कशाला सायकल घेऊन द्यायचं असे भाषा बोलते, कशाला छोट्या छोट्या गोष्टीचा लोभ त्याला धारण करायला लावतेस, छोट्या छोट्या प्रलोभनातील त्याला मिळाली की मग ते कामं करत राहतात. प्रलोभनाविना माणसाने कामं केले पाहिजे, कशाला लोभ दाखवतेस? ती म्हणते तुम्ही लई शहाणे येतं. त्या लेकरालाही म्हटली ती, बाळ माझं शहाणं आहे, आणि नवऱ्यालाही म्हटली तुम्ही लई शहाणे आहेत. पण नवऱ्याचा शहाणं शब्दाचा अर्थ बाळासाठी का? तर नाही, त्याचा अर्थ वेगळा. नवऱ्याला शहाणं रोज म्हणत राहतात, तो भाग वेगळा आहे. हा, तसा तो शहाणा पंडित आहे का? तर नाही, तसं नकोय. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलू लागले, नामरूपी जडले चित्त त्याचा, दास मी अंकित. म्हणून नामरूप भक्ती, नामभक्ती आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. अशी असलेली भक्ती किती प्रकारची? तर 9 प्रकारची भक्ती जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये.
चाल म्हटली माऊली महाराज. एकदा सगळ्यासाठी टाळ्या वाजल्या. छान चाल झाली, गोड चाल झाली. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात
9 प्रकारची भक्ती जो जाणे तो शुद्ध. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन अर्चनम सख्यदास्य आत्मनिवेदन 9 प्रकारची भक्ती. ती ही 9 प्रकारची भक्ती जो जाणे तो काय शुद्ध. जगद्गुरु तुकोबरायांची अभंगाची रचना इतकी गोड आहे ना. जगद्गुरु तुकोबराय बोलले तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. जाणे तोच शुद्ध कोण भक्ती जाणे. आणि पहिल्या चरणामध्ये जाणे शब्दाने सुरुवात केली. जाणे भक्तीचा जिव्हाळा म्हणजे जाणे भक्तीचा जिव्हाळा तो दैवाचा पुतळा. आणि जो भक्ती जाणे तो सुद्धा काय दैवाचा पुतळा. म्हणजे जिव्हाळाही जाणे तो दैववान पुतळा आणि भक्तीही जाणे तो सुद्धा काय दैववान पुतळा. केवळ दैववान पुतळा आहे असं नाही, तोच शुद्ध या जगामध्ये. तोची दैवाचा पुतळा आणि भक्ती जाणे तोची शुद्ध. म्हणजे पहिल्या चरणामध्ये जाणे आणि शेवटच्या चरणामध्ये जाणे आणि कीर्तन झाल्यावरही जाणे. जाणे आहे की नाही. कीर्तन झाल्यावरही जाणे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलू तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. तोच शुद्ध आहे जो भक्ती जाणतो तो या जगामध्ये शुद्ध आहे. म्हणून नक्कीच आपला बाबांच्या आशीर्वादाने सद्गुरू शास्त्री बाबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाने चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि हा दुसरा दिवस आहे. सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतात. गडाची सेवा करण्याचं कार्य करत